अमित चव्हाण पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. संपूर्ण सौंदर्यकरांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. आपण पाहिलं गेलं तर लबैक सौंदर्य आणि प्रोग्रेस ग्रुप या दोन संघादरम्यान ही लढत पाहायला मिळते. सपवान गोलंदाजीची धूर आहे सपवानच्या कांद्यावर. आपण पाहिलं गेलं होतं तर पहिल्या सामन्यामध्ये लबैक सौंदर्य संघाला एका गुणावर या ठिकाणी समाधान मानावं लागलं होतं. काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळाली होती. त्यामध्ये एका धावेने थोडस सामन्यापासून दूर नेलं होतं आणि एका गुणावर या ठिकाणी समाधान मानावं लागलं होतं. आशिष आणि आयुष अशी सलामीची जोडी या ठिकाणी पाहायला मिळते. आपण पाहिलं की ही सौंदर्य प्रीमियर लीग खरोखर प्रेक्षकांना आणि या सौंदर्य गावातील क्रीडासाठी एक जल्लोष आपण म्हटलं तर या क्रिकेटची मेजवानी क्रिकेटची पंढरी क्रिकेटचा आपण पंढरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण एक मोठी स्पर्धा या ग्रामीण विभागामध्ये समीरजी नाईक क्रीडा रसिकांसाठी घेऊन आले. लबैकचा 12 मॅन आपण इकडे पाठवायचंय. दोन्ही संघांना विनंती आहे ही वळी आपण सामन्याकडे. गोलंदाज सपवान पहिल्याच्या चेंडूमध्ये आपल्या लाईन ऑफ लेंथ मध्ये बिगाड पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सपवान आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. आपण पाहिलं गेलं तर सलामीची धुरा ज्या गोलंदाजच्या खांद्यावर दिलाय तो गोलंदाज सपवान हा एक सपवान टोले हा या विभागातील एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. आपण त्याचा खेळ पहिले सीझन पासून पाहिलंय. 4-5 पावलांचा रनअप पंचांना पार करून सुंदर चेंडूला ग्लान्स केलंय. पहिल्या चेंडूला सन्मान दिला तो आशिष मालवणकर. चेंडूला सन्मान देतोय. धावसंख्येत 1 नंबर पडते. धावसंख्या होते ते बिन गडी बाद 1 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. इथे प्रत्येक संघाला विजय हा महत्वाचा आहे. या आधीच्या सामन्यामध्ये नाईक बदल संघानं विजय संपादन केला होता. 2 गुणांची कमाई आपल्या खात्यामध्ये केली होती. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये सपवान टोले क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला बदल पाहायला मिळतोय. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल सपवान टोलेकडून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आपण पाहिलं गेलं तर सपवान आणि अमान हे आयकॉन खेळाडू या संघामध्ये असते. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग सज्ज होतो. बॅटची आतली कडा. इथे मात्र अमान चेंडू अडवतोय. संघासाठी धावा रोखून धरतोय. इथे चूक मागत पडली असती कारण मागे पाहिलं गेलं तर कोणीही नव्हतं. तदनंतर धावसंख्येत 1 नंबर पडते. धावसंख्या पाहिला गेली तर 2 धावा. थेंबे थेंबे तळे साचे. अचूक टप्पा आणि भेदक मारा हा आपल्याला सपवान टोले याच्याकडून पाहायला मिळतोय. सपवान आपल्या गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. ओव्हर द विकेटचा मारा. सुद्धा चेंडू पाहूया. पंच टायटॅनिक स्टाईलचं या ठिकाणी आम्हाला इशारा करतात. याचा अर्थ अवांतर असणार आहे. अवांतरने धावसंख्येत 1 नंबर पडते. धावसंख्या होते ती 3 धावा या धावफलकाला आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक प्रगतीपथावर 3 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सपवान आपल्या गोलंदाजची मार्क सज्ज होतोय. आयुष्यमान आरोग्यवर्धनीच्या एन कडून मारा करण्यासाठी सज्ज. सुंदर चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू या ठिकाणी रनआउटची संधी. धक 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 गो बॅक टू पॅव्हेलियन. चल माघारी चल घरी आणि फलंदाज बॅक टू पॅव्हेलियन आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या पाहायला गेली तर या ठिकाणी आयुष हा मला वाटतं या ठिकाणी रनआउट म्हणजे स्वतः घात केल्यासारखाच स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारल्यासारखी आणि स्वतःचाच बळी स्वतः गमावतोय. रनआउटची संधी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पहिला धक्का लबैक सौंदर्य. काय नवीन फलंदाज आशिष राज स्ट्रायकर येणार तो आशिष. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क सज्ज होते. सुंदर चेंडू सुंदर फटका. चेंडू हवेमध्ये. चेंडू जातोय सरळ 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 सीमा रेषा पार. षटकार आणि चेंडू येतोय 6 धावांसाठी.
धावसंख्या पाहायला गेली तर 9 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. एका गडीच्या मोबदल्यामध्ये 9 धावा या आपल्या धावफलकावर पाहायला मिळतात. आशिषच्या बॅटमधून एक चांगला फटका, आपला जोरकस फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. फलंदाज आपण मागाशी पाहिलं गेलं तर आशिषला या ठिकाणी उभं राहायचंय, कारण एक फलंदाज महत्वाचा शनी रन आऊट झाला होता. तदनंतर धावसंख्येत 6 ने भर पडते. धावसंख्या होते ती 1 गडी बाद 9 अशी धावसंख्या आपल्या धावफलकावर पाहायला मिळते. धावसंख्या पाहिली तर 1 गडी बाद 9 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एक मोठा फटका आला होता. आशिष पाहिलं की तर 7 धावांवरती वैयक्तिक खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. राज नॉनस्ट्राईक एंडला तो राज सपवान आपल्या गोलंदाजी मार्क सज्ज होतोय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क 4-5 पावलांचा रन पंचांना पार करून सपवान टोले आशिष मालवणकर साठी जोरचा फटका जो ऑफसाईडच्या तडकवलेला हा चेंडू धावसंख्येत 1 नंबर पडतोय. सिंगल वर या ठिकाणी भर पाहायला मिळते. धावसंख्येत 1 नंबर पडते. धावसंख्या पाहायला गेली तर 10 धावा डबल फिगर मध्ये एका गडीच्या मोबदल्यामध्ये आपण धावसंख्या पाहिली गेली तर 10 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्क सज्ज होतोय. सुद्धा चेंडू आहे. सुंदर फटका पायच करायचा होता. डिपॉझिट पंच अवांतरचा इशारा. डावेष्टीच्या बराच बंधना पंच अवांतरचा इशारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येत 1 नंबर पडते. धावसंख्या होते ती 11. आपण फिगर पाहिली गेली तर 1-1-1 अशी फिगर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 1 गडी बाद 11 असं समीकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. राज चापडी फलंदाजीसाठी सज्ज होतोय. रिव्हर्स स्वीपचा फटका या ठिकाणी. रिव्हर्स स्वीपला दुधारी तलवार लागली तर लाट नाही तर भैयाची खाट असं म्हटलं जातं. असा फटका म्हणजे सरळ बॅटनं जर काही होत नसेल तर उलट्या बॅटचा विचार केला जातोय आणि चेंडू जातोय निर्धाव. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावफलक पाहायला गेला तर 1 गडी बाद 11 डीजे. मुजावर नगीब या टोपण नावानं ओळखला जाणारा हा गोलंदाज राजापूरहून रानतळे या विभागातून बिलॉंग करणारा गोलंदाज अष्टपैलू खेळाडू आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना दिसतोय. अरबाद 4-5 पावलांचा रन पंचांना पार करून सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा उसळी घेतोय. बघूया पंच पुन्हा एकदा टायटॅनिक स्टाईलचा या ठिकाणी आपल्याला इशारा करतात. याचा अर्थ धावसंख्येत अवांतरने भर पडते. पहिला चेंडू या चेंडूला बऱ्याच नावानं ओळखलं जाते. काशी टू वाशी. आगास सर हे सुद्धा या संघामध्ये आपल्याला खेळताना दिसणार आहेत. प्रोग्रेस ग्रुप या संघाकडून अष्टपैलू खेळाडू आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. सुंदर चेंडू सुंदर फटका. चेंडू हवेमध्ये पाहूया. चेंडू जातोय सरळ 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 सीमा रेषा पार. षटकार आणि आशिष पुन्हा एकदा आशिषचा बोलबाला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. दमदार बहारदार फटका येतोय 6 धावांसाठी डीजे.
डीजे. आपण पाहिलं गेलं तर मोठा फटका हा आशिषच्या बॅट मधून आला होता. आपण पहिल्या सामन्यामध्ये आशिष हा अर्धशतक केलं होतं, चांगली फलंदाजी केली होती. पुन्हा एकदा गोलंदाज अरबाज. सुंदर फटका, सुंदर चेंडू, चेंडू दंड सरळ जाते बाउंड्रीच्या दिशेनं. पहिली धाव तर सुरक्षितरित्या, दुसऱ्या धावेचा जोरदार प्रयत्न, या ठिकाणी रन आउटची संधी. इथे मात्र चुकीला माफी नाही. इथे ओव्हर थ्रो पाहायला मिळतोय. एकूण 1 2 3 धावा या धावफलकावर. आशिष रनआउटची संधी होती. इथे जर रनआउट झालं असतं तर वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. दोघांपैकी एकाचा घात दोघांपैकी हा निश्चित होता. या ठिकाणी तो थोडासा चुकतोय. धावसंख्येत 3 नंबर पडतोय. धावसंख्या पाहायला गेली तर 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 21 धावा या आपल्या धावफलकावर पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज अरबाज गोलंदाजी मार्क सज्ज होतोय. सुंदर चेंडू, मोठा फटका, चेंडू बॅटला ब्रश करतोय, चेंडू जातोय मागच्या दिशेनं 2 धावांसाठी सुरक्षित क्षेत्रामध्ये. पंच 2 धावांचा इशारा या ठिकाणी पंचाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या होते ती 23 धावा. SPL पर्व तिसरी आणि आजचा पहिला दिवस, तिसरा सामना हा प्रेक्षकांच्या भेटीला आहे. प्रोग्रेस ग्रुप विरुद्ध लबाईक सौंदर अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. नाणेफेक प्रोग्रेस ग्रुपचा टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं आणि लबाईक सौंदर्य संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. पुन्हा एकदा अरबाज गोलंदाजी मार्कवर थोडंसं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय. 4-5 पावलांचा रन पंचांना पार करून. हो आणि फलंदाज बॅक टू पॅव्हिलियन. दांडी 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 गोल. आणि मला वाटतंय क्लीन बोल्ड राज सापडे मैदानाच्या बाहेर डगआउट मध्ये निराश हताश होऊन पॅव्हिलियनच्या दिशेनं या ठिकाणी राज आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज शाकीर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आगे कुछ करताना, कारण राज हा स्वस्त्यात माघारी परतलाय. राज वैयक्तिक 2 धावांवरती तंबूच्या आसऱ्याला आपल्याला राज पाहायला मिळतोय. अरबाज आपल्या गोलंदाजी मार्क सज्ज होतोय. स्वतःच पहिलं डावातलं दुसरं षटक. सुंदर चेंडू आहे, मोठा फटका मारतात. नंतर या ठिकाणी चेंडू मिस होतोय. यू मिस अ हिट, यू मिस असं पाहायला मिळते. चेंडू आणि बॅटचा संपर्क या ठिकाणी येत नाही. फलंदाज मात्र सुरक्षित आहे. यष्टीरक्षक आपलं काम चोख बजावतोय. धावसंख्या आहे तिथेच. आता मात्र अरबाज मुजावर कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण पहिल्या नवीन बॅट्समॅन फलंदाज शाकीर, पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. पुन्हा एकदा अरबाज आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. इथे मात्र कनेक्शन सही, इथे मात्र टायमिंग सही पाहायला मिळतोय. पाहूया किती धावा येतात. चेंडू जातोय आयुष्यमान आरोग्य केंद्र सौंदर्याच्या दिशेनं सुरक्षित क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. धावसंख्येत 2 ने भर पडते. षटक संपते. 2 षटकांच्या सांगतेनंतर धावसंख्या होते ती 25. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 म्हणजे सरासरी 12.5च्या रन रेटने धावा चालल्या. डीजे सपवान स्वतःच दुसरं आणि डावातलं तिसरं षटक सपवानच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय.
सपवान हा संघासाठी अतिशय महत्वाचा आहे. समोर आशिष मालवणकर हा वैयक्तिक 17 धावांवरती खेळतोय. 6 चेंडूचा खेळ आणि 17 धावा या वैयक्तिक आपल्याला आशिष कडून पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय सपवान टोले. स्वतःच दुसरं आणि डावातलं तिसरं षटक. राईट राऊंड द विकेटचा इथे मात्र अपील विश्वासार्हता कमी पाहायला मिळते. पंच अपील फेटाळून लावतात. धावसंख्या आहे तिथेच पाहायला मिळते. 25 धावा हे धावफलकावर पाहायला मिळते. सपवान मात्र अचूक टप्पा आणि भेदक मारा हे गोलंदाज नारायण अस्त्र आता वापरताना दिसतोय. सपवान गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय आशिष मालवणकर साठी. 4-5 पावलांचा रन पंचांना पार करून चेंडू फेकण्यासाठी मोठा फटका. हुक करायचा प्रयत्न होता पंचांकडे. अपील तदनंतर पंच अपील फेटाळून लावतात. चेंडूची मला वाटतं उंची जास्त असल्या कारणानं पंच अपील या ठिकाणी फेटाळून लावतात. 2 चेंडू मात्र आपल्याला निर्धाव पाहायला मिळतात. 2 चेंडूवर 0 धावसंख्या खर्च होते. आता मात्र थोडंसं का होईना धावसंख्येला लगाम आपल्या सपवानकडून पाहायला मिळतोय. धावसंख्या पाहायला गेली तर 25 धावा या 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, सुंदर फटका. चेंडू दंडन करत जातोय. या ठिकाणी गौरव चेंडू खाली जातोय. पाहूया किती धावा. 2 धावा तर सुरक्षितरित्या गौरवच्या हातून पाहायला मिळतात. 2 धावा सुरक्षितरित्या पळून काढण्यात येत आहेत. धावसंख्येत 2 ने भर पडत आहे. धावसंख्या पाहायला गेली तर 27 धावा म्हणजे एकूण 3 चेंडू मध्ये 2 धावा या सपवान खर्च करतोय. याच्या दिवसातील हा तिसरा सामना प्रोग्रेस ग्रुप विरुद्ध लबैक सौंदर असा आपल्याला सामना पाहायला मिळतोय. लबैक सौंदर हा या आजच्या दिवसातील दुसरा सामना खेळताना दिसतोय. या ठिकाणी पाहूया या ठिकाणी पंच अवांतरचा इशारा. उजव्या बराच बाहेरून जाणारा चेंडू पंच अवांतरचा इशारा करतात. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या होते ती 28 धावा आपल्या धावफलकावर पाहायला मिळते. उजव्या यष्टीच्या बराच बाहेरून हा चेंडू थोडासा गोलंदाजाला संकटात टाकणारा चेंडू आहे. धावसंख्येत 1 नंबर पडतोय मिस्टर एक्स्ट्रानं. पुन्हा एकदा सपवान आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सुंदर चेंडूला हलक्यात तटवतोय. चेंडूला सन्मान देतोय. एका धावेसाठी धावसंख्येत 1 नंबर पडते. धावसंख्या होते ती 29 धावा. तिसऱ्या षटक प्रगतीपथावर 5 चेंडू खर्च झाले. येणारे चेंडू असतील 1. ह्या एका चेंडूवर किती धावा खर्च होतात पाहूया. शाकीर कोणता पवित्रा घेतोय, किती धावा खर्च करतोय. सुंदर चेंडू पाहूया किती धावा येतात. चेंडूला बॅटला ब्रश करतोय. धावसंख्येत 1 नंबर पडते. धावसंख्या पाहिलं की तर 29 धावा. दुसऱ्या षटक प्रगतीपथापासून 29 धावा या धावफलकावर पाहायला मिळतात. या षटकातील शेवटचा चेंडू गोलंदाज सपवान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. चेंडूला सन्मान दिला तो स्ट्रायकरवर येण्याचा या ठिकाणी प्रयत्न पाहिला म्हणजे आगास सर यांच्याकडे या ठिकाणी थोडासा वरती गेला होता. वेळ फार कमी होती जज करण्यासाठी. षटक संपते 3 षटकांच्या सांगतेनंतर धावसंख्या होते ती 31 धावा. सरासरी आता मात्र 10.33 ची पाहायला मिळते. डीजे
नवीन गोलंदाजी मार्कवर गौरव. पाहूया गौरव कशी गोलंदाजी करतोय. संघाला आशिष अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. गौरव गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. स्वतःचं पहिलं डावातलं 4थं षटक गौरवच्या हातामध्ये चेंडू आहे. आता मला वाटते या ठिकाणी उजव्या इष्टीच्या बराच जरा पंच अवांतरचा इशारा करतायत. महेश चित्तळी यांचा अवांतरचा इशारा. धावसंख्येत 1 नंबर पडते. धावसंख्या होते ती 32 धावा या धावपलीकर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज सुंदर चेंडू, सुंदर फटका. चेंडू ट्रॅव्हल होते. बॉल सरळ 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 सीमा रेषा पार. चौकार. आणि या चौकारांची धावसंख्येत झपकन भर पडते. धावसंख्या होते ती 36 धावा या धावपलेकर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग सज्ज होते. या ठिकाणी बघूया पंचांचा इशारा कोणता येते. पंच अवांतरचा इशारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येत 1 नंबर पडते. धावसंख्या होते ती 37 धावा या धावपलीकर आपल्याला पाहायला मिळत आहे. गौरव मात्र थोडंसं का होईना गौरवची लाईन ऑफ लेंथ भरकटलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आशिष मात्र अजूनही मैदानामध्ये उभा आहे. कारण पहिल्या सामन्यामध्ये आशिष यानं चांगली खेळी केली होती. तोच आशिष मॅक या नावानं ओळखला जाणार आशिष. पाहूया आता कोण कशी फलंदाजी करतोय. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा उन्हाचं प्रमाण जास्त असल्या कारणाने थोडस उष्णतेचं प्रमाण सुद्धा या ठिकाणी जास्त आहे. ओव्हरआर्म क्रिकेट हा खरोखर आता पण पाहिलं गेलं तर दुपारच्या सत्रामध्ये ओव्हरआर्म क्रिकेट खेळणं खूप कठीण गोष्ट असते. त्यातूनच हा बहारदार खेळ करावा लागतो. आपण या सामन्याकडे पुन्हा एकदा गोलंदाज गौरव आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पहिली षटक प्रगतीवर 1 चेंडू त्याचा प्रोग्रेस झाला. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. सुंदर चेंडू, चेंडू बॅटला ब्रश करतोय. धावसंख्या मला वाटतं या ठिकाणी यष्टीरक्षक चुकतोय. मागे चेंडू गलीमध्ये चेंडू अडवला जातोय स्लिपमध्ये. धावसंख्या आहे तिथेच पाहायला मिळते. आता मात्र गौरवाचा चेंडू निर्धाव हा आपल्याला पाहायला मिळतोय. आशिष अजूनही मैदानामध्ये उभा आहे. आयकॉन खेळाडू या स्पर्धेमध्ये आयकॉन म्हणून आपल्याला आशिष खेळताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आशिष फलंदाजीसाठी सज्ज होतोय. सुंदर चेंडू, सुंदर फटका. चेंडू पाहूया मतीन याच्या डोक्यावरून सरळ 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 धडक बेधडक सीमा रेषा पार. SPL षटकार. चेंडू सीमा रेषा पार. आशिष पाहायला मिळतोय. एक चांगला दमदार फटका पाहायला मिळाला होता. धावसंख्या पाहिलं गेलं तर 43 धावा या धावपलेकर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क सज्ज होतोय गौरव आशिष साठी. सुंदर चेंडू, चेंडू बॅटच्या आतली कडा. चेंडू डन करत सरळ 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 सीमा रेषा पार. चौकार. धडक बेधडक चौकार. विमल गुटका जोराचा फटका. चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. 4 धावांसाठी. दुपार आहे, गरज आहे, पावर आली पाहिजे म्हणूनच पावरची गरज आहे. पाहूया चांगला फटका होता. चेंडून बॅटची आतली कडा गेली होती. चेंडू गेला होता सीमारेषा पर. 47 धावा या धावपलेकावर आपल्याला पाहायला मिळतात. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 47 धावा. 47 रन्स, 2 विकेट्स. 4थं षटक गौरवचं षटक म्हटलं तरी आपल्याला महागडं षटक असणार आहे. कारण आतापर्यंत 4 चेंडू खर्च केलेत. 16 धावा धावपलेकर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गौरव. सुंदर चेंडू, सुंदर बघूया या ठिकाणी चांगला फटका, मोठा फटका डिपॉझिट करायचा. ओहो, इथे मला वाटतं मंडळाचे कार्यकर्ते पाणी घेऊन जायचे. पाणी इथे मात्र उन्हाचं प्रमाण जास्त आहे. मंडळाचे राखीव खेळाडू मंडळाचे कार्यकर्ते जरा तिथे खेळाडूला इजा होणार नाही दक्षता.
आपण पाहिलं गेलं तर चौथं षटक प्रगतीपथावर आहे, 2 विकेट गेल्यात, 48 धावा या धावपलेकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरोखर गौरवचं षटक मात्र महागडं षटक आपलं म्हटलं तरी वावगं नाही, कारण आतापर्यंत 5 चेंडू खर्च झालेत. 5 चेंडूच्या प्रोग्रेसी नंतर आपण आतापर्यंत 17 धावा या फलंदाजांना खर्च केल्यात. आपण वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. गोलंदाज सर्वांना माझी विनंती आहे, शिस्तीत खेळा, मस्तीत खेळा, आपल्याला कोणती इजा होणार नाही याची काळजी घ्या, कारण खेळ हा रोज खेळायचा असतो, तदनंतर आपल्याला आपल्या पुढील वाटचालीसाठी जायचं असतं. त्यामुळे सर्वांना विनंती, आपल्याला कोणती इजा होणार नाही याची काळजी घ्या. पुढील सामन्याकडे. गौरव 4-5 रन 55 पार करून मोठा फटका मारायचा, तदनंतर चेंडूचा आणि बॅटचा संपर्क येत नाही, तदनंतर वल्लव उडे नाकवा, वल्लव षटक संपतंय. मला वाटतं या ठिकाणी 4 षटकांचा खेळ संपुष्टात येतोय. धावा पाहिला गेल्या तर 48 धावा या प्रोग्रेस आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतात. जेवण आलंय, जेवण कोणात तिथे घरी सांगितलेले ते अर्धे जाऊ ते म्हणतात एकत्र जाऊया, आमची मुलं अर्धी जाऊ दे. जातो मी 2 वर शोएब इकडे होता तो. ते काय म्हणतात बघूया. राजेश सर गोलंदाज हरेश, ओल्ड इज गोल्ड असं म्हटलं तरी वावगट नाही. हरेश आपण पाहिलं, मी पहिल्या सीझन पासून पाहतोय, ओल्ड इज गोल्ड असं म्हटलं तरी वावगट ठरणार नाही. बरे हरेश आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. स्वतःचं पहिलं आणि डावातलं 5वं षटक. हरेश फुलटॉप चेंडू होता सरळ, डिपॉझिट सरळ सरळ बेधडक जातोय सीमारेच्या पार, षटकार. आणि हा जणू काही लॉलीपॉप असावा असा चेंडू होता. डीजे गोलंदाजचा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क सज्ज होतोय. सुंदर चेंडू टप्प्यापर्यंत उसी घेणार, चेंडू डन करत सरळ सरळ ट्रॅव्हल होतोय जातोय सरळ सीमारेषा पार, ऑन द कार्पेट जाणारा चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. 4 धावांसाठी आशिष मात्र आता दुसऱ्या हाफ सेंचुरीच्या दिशेने आगे कुछ करताना पाहायला मिळतोय. वैयक्तिक 46 धावांवरती खेळतोय. 19 चेंडू आणि 46 धावांवरती आशिष आपला खेळ करताना पाहायला मिळतोय. वन मॅन शो आपल्याला आशिष कडून खेळ लगभग सौंदर्य संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज हरेश गोलंदाजी मार्क सज्ज होतोय. 4-5 पावलांचा रन 55 पार करून चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय. सुंदर चेंडू बॅटची आतली कडा घेतोय. भूया धावा येत आहेत का शोएब? आपण कुठे असाल तर लगेच समालोचन कक्षाकडे यायचं. शोएब नाईक आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. आताचा चेंडू मात्र आपण पाहिलं गेलं तर निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. आशिष हा वैयक्तिक 46 धावांवरती खेळतोय. संघ 58 धावांवर पाहायला मिळतोय. ओ कडक 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 बेधडक आणि आशिष मालवणकर मॅक आपण हाफ सेंचुरी बॅट उंचावून या ठिकाणी मानवंदना करायचे. चेंडू जातोय सरळ 6 धावांसाठी. धावसंख्येत झपकन भर पडते. धावसंख्या होते ती 64 धावा. वैयक्तिक 21 चेंडू मध्ये 52 धावांवरती आशिष खेळताना दिसतोय. आशिषसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण एक चांगला खेळ आशिषच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. दादाला पण घेऊन जा, बघ कुठे दिसतोय काय. राजेश सर ह्या विशूला पण घेऊन जा. मी नाही गेलो. आता जाता की गिरीश ह्याला पण घेऊन जा, विशूला पण घेऊन जा. अरे पण तुम्ही जेवणे इथे थांबा. गाडी सुंदर चेंडू, सुंदर फटका या ठिकाणी पाहिला होते. इथे मात्र झेल सुटतोय. इथे मात्र चांगला प्रयत्न होता.
आणि चेंडू जातोय सरळ सरळ सीमा रेषा पार. षटकार 6 धावांसाठी. अरे आता जाऊ दे आधी किती जेवण आलंय अर्धे जेवण आता मात्र 70 धावा या धावपलीकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्धा तास जाईल वाडेपर्यंत ते लोक म्हणून त्यांना उतरवलं. आणि तू पण जा आपण पाहिलं गेलं तर 70 धावा धावपलीकार पाहायला मिळतात. मॅडम सुंदर चेंडू आहे टपापर्यंत चेंडू थोडासा उचली घेतोय फलंदाजाला बीट करतोय. धावसंख्या आहे तिथेच पाहायला मिळते. षटक संपतोय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावफलक पाहिला गेला तर 70 धावा या आपल्या धावफलकावर पाहायला मिळतात. मोबदल्यामध्ये 70 धावा डीजे एका सुमधुर संगीत होऊन जाऊ देत. वळी सामन्याकडे शेवटचं षटक राजू मापारी याच्या खांद्यावर शेवटच्या षटकाची धुरा. सुंदर चेंडू आहे. पाहूया किती धावा येतात या ठिकाणी. झेल जमिनीला दान होतोय. सपवान मात्र सुंदर झेल या ठिकाणी जमिनीला दान करतोय. धावसंख्येत 1 नंबर होते आणि आशिष मात्र स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. असंच एकंदरीत चक्रव्यूह होतं कारण आशिष आला स्ट्रायकर एंडवर आणण्याचा प्रयत्न हा शाकीरचा नक्कीच आहे. कारण शाकीरने फक्त साथ देण्याची भूमिका या ठिकाणी शाकीर आपल्याला निभावताना पाहायला मिळतोय. आशिष पाहूया गोल फलंदाजीसाठी. सुंदर चेंडू होता. सुंदर फटका. चेंडू ट्रॅव्हल होतोय. दंड अवलंब कारपेट जाणारा चेंडू एक धावता सुरक्षितरित्या. दुसऱ्या धावेचा जोरदार प्रयत्न आगासर जमीर आगासर चेंडूवर वाऱ्याच्या वेगानं चित्त्याच्या चपळाईनं या ठिकाणी जाताना पाहायला मिळतं. धावसंख्येत 2 नंबर पडतात. धावसंख्या पाहिलं गेलं 73 धावा. आशिष मला वाटतं 24 चेंडू आणि वैयक्तिक 60 धावांवरती आपल्याला खेळताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा राजू मापारी गोलंदाजी एंडवर सज्ज होतोय 55 पार करून. सुंदर मोठा फटका हुक करायचा होता. तदनंतर फटका चुकतोय आणि जर बॉटल ठेवायला सांगूया. मोठा फटका प्रोग्रेस करण्याच्या प्रयत्नामध्ये थोडासा चेंडू वरती येतोय आणि फलंदाज तौसिफ जरा पटकन जायचोय. आणि यानंतर आपण अब्दुल्लाचा आवाज ऐकणार आहोत. आम्ही सुद्धा त्याच्या फॅन आहेत. त्याचे काही 2-4 शब्द आहेत ना, माजलेला गाजलेला. कारण 2 वर्ष आम्ही त्यांना मिस केलं होतं. परदेशामध्ये होते. परदेशी वारी करून पुन्हा आपल्या परटवली या गावामध्ये आलेले आहेत आणि त्यांचा सुद्धा आपण आवाज ऐकणार आहोत. दोन्ही ठाकूर बंधू एक चांगले कॉमेंटेटर आणि एक तबरेजभाई हे आयोजक आहेत. आपण याच्या ठिकाणी अब्दुल्ला यांचा आवाज, कारण मी अब्दुल्ला याचा आवाज पहिल्या सीझन पासून म्हणजे ज्यावेळी या SPL ची सुरुवात झाली ना त्यापासून आम्ही तिघे 2 ठाकूर बंधू आणि आम्ही आमची साथ आहे एकमेकांची. आणि मध्ये 2 वर्ष अब्दुल्ला आम्हाला सोडून गेला होता आणि आज आलाय. सुंदर चेंडू. सुंदर फटका. चेंडू हवेमध्ये. पाहूया या ठिकाणी झेल होतोय का. चेंडू मला वाटतंय जातोय सुरक्षित क्षेत्रामध्ये. आरोग्यवर्धनीय पंचांचा पाहूया. निकाल अजून येणं बाकी आहे पण नक्कीच चेंडू असणार आहे. या 2 धावांसाठी जातोय सुरक्षित क्षेत्रामध्ये. धावसंख्येत 2 नंबर पडतं. येणारे चेंडू असतील 2. या 2 चेंडूवर किती धावा खर्च होत आहेत. 75 धावा या धावपलीकर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा राजू मापारी आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय.
आयटम राऊंड विकेटचा मारा. सुंदर चेंडू, यॉर्कर लाईनचा चेंडू, सरळ जड मध्ये चेंडू होता. चेंडू ट्रॅव्हल होतोय एका धावेसाठी. या ठिकाणी दुसऱ्या धावेचा या ठिकाणी जोरदार प्रयत्न. सपवान टोले मिस करतोय. पण जे पाहिजे होतं ते हवं. आशिष स्ट्रायकर एंडला जातोय. आशिष मात्र थोडासा का होईना दमलेला पाहायला मिळतोय, कारण या उन्हातून खेळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. धावसंख्येत 1 नंबर पडते. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय. धावसंख्या होती ती 76 धावा, 76. 3 विकेट 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. न्यू बॅट्समन कोण आहे? ओमकार मांजरे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एक अष्टपैलू खेळाडू आहे ओमकार मांजरे. ओमकार मांजरेवाडी या संघासाठी बिलॉंग करणारा ओमकार. पाहूया नॉन स्ट्राईक एंडला आहे. शेवटचा चेंडू आहे. या पाहूया या चेंडूवर आशिष मालवणकर कोणता पवित्रा घेतोय. ओ जोरकस फटका, चेंडू हवेमध्ये. प्रशांत, चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. 6 धावांसाठी. धावसंख्येत झपकन बरोबर त्या धावसंख्या होती ती 72 धावा. विजयासाठी 73 म्हणजे 82 विजयासाठी मला वाटतं 82 धावा या धावफलकावर पाहायला मिळतात. विजयासाठी 83 म्हणजे 83 धावा या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आणि आपण पाहिलं तर 3 विकेट. आशिष मालवणकर वैयक्तिक 69 धावांवरती खेळतोय. 28 चेंडू आणि 69 धावा. आशिष मालवणकर साठी जरा जोरदार टाळ्या होऊ देते. या स्पर्धेमधलं दुसरं अर्धशतक आशिष मालवणकर याच्या नावावर आहे. आणि यानंतर समालोचनामध्ये थोडासा बदल पाहायला मिळणार आहे. खेळमेळीच्या वातावरणामध्ये आपण अब्दुल्ला याचा आवाज ऐकणार आहोत. कोकणी धडक बेधडक आणि प्रेक्षकांना खेळून ठेवणारी कॉमेंट्री आता आपल्याला पाहायला मिळणार. अब्दुल्ला ठाकूर यांच्याशी मी मायक्रोफोन मी रमेश चव्हाण त्यांच्याशी मायक्रोफोन सुपूर्द करतो आणि काही वेळासाठी रजा घेतो. ओव्हर टू यू डीजे. प्रोग्रेस आणि लब्बेट सौंदर्याचो काय बॅटिंग केलाय. लब्बेटच्या बॉलमध्ये आशिष मालवणकर पहिल्या मॅचेत असं धावून काढला, परत दुसऱ्या मॅचेत असं धावून काढला. काय बॅटिंग केलांचे आशिष मालवणकरान मानू का लागेल. तबरेजनी काय चिनून देवा काढला आयकॉन म्हणजे ह्यासाठी तबरेजनी त्याला बाहेर काढला. हो म्हणजे आशिष मालवणकर काय छक्के लायला नव्हत. लांब स्कूलच्या वर्षी धवनी कॉमेट्रीच्या वर्षी मोठे छक्के लायला आशिष मालवणकरान. आता बघूया लक्ष ठेवायचं तो सामने म्हणजे 83 धावाचो. बघूया प्रोग्रेस सौंदल ह्याची बी बॅटिंग मजबूत. तुझं सपवान असे देतोर आगासर असत आणि मत्तीन एक असे ओपनर बल्लेबाज तो बी गाजलेलो असे माजलेलो असो. मत्तीन बघूया कशी बॅटिंग करते. त्यांचं पहिलं सामनो असे या टुर्नामेंटचो. आणि लब्बेट सौंदलचो दुसरो सामनो. तो पहिलं टाय झालो त्यांचं सामनो. आता दुसरं सामनो बघूया जिंकतात ते काय करतात ते. निंबर बी वाढलाच फिल्डर बी तापलेच सौंदर्य ग्राउंडवर. बघूया हो मॅच कोण जिंकते ती. या दिवसाचो तिसरो सामनो म्हणजे प्रोग्रेस सौंदल आणि लब्बेट सौंदलाची दोनों धडाकेदार टीम, दोनों मजबूत ठसनवाली टीम. तबलेच्या सामने म्हणजे सपोन ठसन देणार
आणि तसंच तबरेज त्याच्या सामने बघूया कोण सामने जिंकते. ओपनर बल्लेबाज कोण येते प्रोग्रेस परटोलीच्या साईटून बघूया. प्रोग्रेसचो 12वी खिलाडी काय असेल तो कॉमेंट्री बॉक्स मध्ये ये, नाही ते 5 रनांची पॅलेंट्री लागेल. प्रोग्रेस टीम सौंदल आणि ओपनर बल्लेबाज येत असत, बॅटा फिरत असत, ओर खाल बघूया कोण बॅट्समन. नहीं बोलते इसमें अब्दुल अब्दुल इसमें ओपनर बल्लेबाज प्रोग्रेस सौंदलचे मतीन आणि सपवाल टोले एक गाजलेले माजलेले असे दोन फिल्डर सपवाल आणि मतीन. बघूया आपल्या टीमसाठी कशी बॅटिंग करतात, या लक्षिका कसं पुरं करतात, काय लब्बर सौंदर्याच्या बॉलर सामने आपली मान टाकतात त्या बघूया. लक्ष असे तो 83 धावाचो. बघूया कशी बॅटिंग करतात प्रोग्रेस सौंदर्याचे बल्लेबाज म्हणजे सपवान आणि मतीन. आणि बॉलिंग मारवर येते शेतो एक बारीक चो असो लांबडो बॉलर नाव काय राज. प्रोग्रेसचो 12वी खिलाडी आणि तो 5 रनाची पॅलेंट्री. प्रोग्रेस मंडळाचा नियम असे, आम्ही माझ्या मनात नाही बोलताशे, मंडळाचा नियम असे लक्कन याने ते 5 रन पॅलेंट्री लागेल पहिले सांगताशे. स्ट्रायकवर असे बघूया सपवान आणि 9 स्ट्रायकवर मतीन. आणि बॉलिंग साठी राज एक बारीक असो लांबडो बॉलर मलिकरांच्या साठी बॉलिंग केली ती सपवानच्या सामने. बघूया सपवान कशी बॅटिंग करते. अख्ख्या राजापूर तालुक्यात गाजलेलो बॅट्समॅन म्हणजे सपवान. राज बॉलिंग मार्कवर 10-12 कदमाचो रनअप राज मारा केलं सपवान का अंपरचो इशारो. दुसरी इनिंग सुरू होते आणि स्कोर जर असे तर 83 धावा. सपवान खेळू का तयार. राज मलिकरांच्या साईटीन 10-12 कदमाचो रनअप मारा करायचो सपवान का. सपवान खेळू का तयार. पहिलं बॉल लागलं जो बाकी आहे इथे आणि इथे हाताने लाडू टाकला तो ओमकारने लाडू तशी कॅच होते आणि मोठो खिलाडी म्हणजे सपवान त्याचा जीवदान गावतेचे तो त्याचा फायदा जरूर उचलणार. आणि त्याचो काय हातात लाडू सारखी कॅच आलेली ती ओमकारने टाकला. परत बॉलिंग मारवर बॉलिंग राज 10-12 कदमाचो रनअप सामने आता असे मतीन. बघूया कशी बॅटिंग करते आपल्या टीमसाठी. शॉर्ट अप बॉल होलपाडो फिरायला मतीनच्या काय बॉल बॅटर येणार बाकीचा काम विकेट किपर तबरेजने केला. स्कोर थाय थांबलो शे 1 रन. परत एकदा खेळू का तयार. बघूया मतीन काय करते शे. पहिलं शॉर्ट अप बॉल होतो पण त्याचा काय फायदा नाही उठायला. होलपाडो फिरायला होलपाडो का बॉल काय बॅटत नाही लो. परत खेळू का तयार मतीन. परत एकदा होलपाडो फिरायचे शे आणि इथे अपील होते शे. अंपरचा जो काय दबाव नाही ही स्कोर थाय थांबलो शे तो 1 रन. काय मतीन का काय बॉल काय समजत नाही. परत एकदा खेळू का तयार मतीन. बॉलिंग मारूवर राज एक बारीक असो लांबडो बॉलर काय बॉलिंग करते अचूक टप्प्यावर बॉलिंग करते शे तो राज. खेळू का तयार मतीन का काय बॉल दिसत नाही. निंबर वाढला शे मतीनच्या सामने धुंदरू राहिलो शे. खेळू का तयार मतीन. परत एकदा बघूया मतीन काय करते आपल्या टीमसाठी. परत राज धावची सुरुवात करून अंपर पार केला. शॉर्ट बॉल काय मतीन का काय समजत नाही. बॉल खाई जातात खाई फिरतात. मतीन आपले होलपाडे जर का बॅटर फिरायचे शे मतीनच्या काय बॅटर काय बॉलच नाही. स्कोर थाय थांबले शो तो 1 रन. परत एकदा खेळू का तयार मतीन.
आहिस्ता आहिस्ता फील्ड सजवतात. परत या बॉलिंग मार्गवर राज. परत एकदा शॉर्ट टप्पा बॉल. मतीन निसतो होलपाडे फिरत मतीन का काय बॉल बी दिसतचे नाही. निमराज धुंदरू आयले मतीनच्या डोल्यावर. तबरेजच्या हातात बॉल येत नाही. म्हणजे मतीन आणि तबरेज या दोघांची फाईट चालली शे. मी सोडीन तबरेज तू धर. तबरेज काय धरे नाही पाठी. स्कोर खाली सामले तो 1 रन. परत एकदा खेळू का तयार. मतीन अचूक टप्प्यावर गोलंदाजी करते तो राज. मतीन का काय समजायचे ना. परत केलं तयार राज. परत एकदा बॉल धावची सुरुवात केला. बरोबर पार केला. परत शॉर्ट टप्पा बॉल. पण मतीनने आता दाखवला बीबी काय कमी नसे. जर 4 होलपाडे मारले तरी 1 ते कडक फटको मारीन आणि तो चौक्याला आपलं खातो गोलन मतीननी. आणि 4 रनांनी स्कोर घालू शकतो प्रोग्रेस सौंदर्य 5 रन. आता मतीनच्या बॅटाला बॉल लागतात. आता लागते काय खैर नाही सामनेवाल्या टीमची. असा दिसण्यात येते बघ्या मतीन. आता लक्ष कसं पुरं करते. लक्ष मोठं असे मोठे मोठे फटके लावका लागतील. चौके छक्के हे लावका लागतील. ते तुम्ही जिंकतील नाही ते घरची वाट धरतील. स्कोर 5. 1 ओव्हर 5. बघूया आता लब्ध सौंदर्याच्या वर्षी दुसरी ओव्हर घेऊन कोण येते बॉलर. बघूया आता दुसरी ओव्हर लब्ध सौंदर्याच्या वर्षी कोण येते शे. माका लागते शे नवी टोले येते शे. हो बी बारीक लांबडो असो बॉलर नवी टोले. आणि सामने बॅट्समन आहे सपवान. म्हणजे दोन भावाची जी भांडणं लागणार असं तिथे दोघांची भांडणं लागणार. इथे बॅटिंग का असेल सपवान बॉलिंग का असेल नवीन. बघूया आता खैलो भाऊस कुणावर भारी पडते शो. बघूया आता सपवान बघूया काय करते शे नवीच्या सामने. आणि नवीत बघूया कशी बॉलिंग करते ते सपवानच्या सामने. इथे काय भावाभावाशी लढत नाही. इथे क्रिकेटची भांडणं चालतील. नाही ते बोले माझे भावजाचे मी एका मारूच नाही. नवीत बोलेल का माझं भावजाचे सपवान एका विकेट घेऊन असं नाही काय चालणार. परत एकदा शॉर्ट टप्पा बॉल आणि सपवाननी काय त्याचा फायदा नाही उठायला. स्कोर थांबलो थांबलो शे तो 5. माका लागते सपवान जरा आपल्या भावाशी जी इज्जत करते पहिला बोला का सन्मान दिला. इसको खाली थांबलो शे तो 5. बघूया परत केलो का तयार. सपवान सामने बॉलर नवीत लांबडो असो लांबडी रनिंग नवीची 10-12 कदमोची रनिंग. शॉर्ट टप्पा बॉल एका उठाव केला आणि इथे परत एक लाडू हातातले टाकले ते लब्बर सौंदर्याच्या फिल्डर आहे. अभितने लाडू टाकला. पहिले एकदा ओंकारने लाडू हाताने टाकला. आता अभितने टाकला. यांच्या हातातल्या बॉलच नाही. माका लागते तबरेची लस लागली फिल्डरांका. बॉल काय कुणाच्या हातात येतच नाही. परत एकदा सपवान आता मतीन केलो का तयार. आशिष मालवणकर कप्तान आहिस्ता आहिस्ता फील्ड सजवत असत. काय बॅटिंग केलाय त्या आपल्या टीमसाठी. 28 बॉलात 69 रन मारलाय. त्याचा दबाव असे तो प्रोग्रेस टीम सौंदर्य परत नवीन. परत एकदा शॉर्ट टप्पा बॉल आणि आता मतीनने दाखवला बीबी काय कमी नाही. पहिले जी होलपाडे फिरायले सत त्याचा मी फायदा केला माझ्या टीमी खातेन. आज लांब चक्को लायला जातो मतीननी. आता बॉलिंग मारवर नवीत बघूया. परत एकदा खेळू का तयार. बॉलिंग मारवर नवीत मौलिक रे 80 बॉलिंग करतील ते मतीनसाठी. स्कोर 12 रन. अजून जितूसाठी 27 बॉलांनी 71 रन. बघूया मतीन
आशिष बॅटिंग करू लागेल. प्रोग्रेस सौंदर्यला ही मॅच जितूची असेल ते मतीन का मोठे मोठे शक्य लावा लागतील. त्याचे सपवान कावी परत एकदा नवी बॉलिंग मारवर सामने मतीन खेळू का तयार. नवी धावची सुरुवात केली. अंपर का पार केला. फुल टॉस बॉल परत मतीनच्या काय बॅटर बॉल यायचे आणि परत होलपाडे फिरवचे चालू केला मतीननी. स्कोर झाले सामने शे तो 12. परत खेळू का तयार मतीन खेळू का तयार. सामने बॉलर नवीत कमबॅक करते आपल्या टीमेसाठी. परत शॉर्ट टप बॉल बघिया कॅच होतं गेलाय आणि मोहम्मद मापारीन कॅच धरलांशे. आता लब्बे सौंदर्यच्या फिल्डरच्या हातात बॉल का चालू झाले सर. आता काय कॅच सोडूचे ना याचा लागते शे. या मोहम्मद नापारीन दाखवला अशी कॅच धरूची मी कशी धरली बघा असं सांगते शे. आता मत्तींचं जागा धोका बघूया कोण येत असत. आगा सर जमीर आगा बघूया कशी बॅटिंग करतात आपल्या टीमेसाठी. नवजीवन हायस्कूलचे टीचर जमीर आगा एक गाजलेले माजलेले असे बॅट्समन अख्ख्या राजापूर तालुक्यात गाजवलेले असे बॅट्समन जमीर राजा आणि त्यांचा होम ग्राउंड बघूया कशी बॅटिंग करतात आपल्या टीमेसाठी. परत एकदा नवी बॉलिंग मारवर नापद्रा कन्मोचराम नवीत रामडो असो उंच बॉलर असो धावची सुरुवात केला. आगासर पहिलं बॉल मारलायचं बघूया का तो खोललायचं आणि 4 रन. आगासरची बॅटर निघालो पहिलं चौको आणि 4 रन स्कोर झालो शेतो 16 रन. आगासरच्या बॅटने निघालेलो पहिलं चौको आणि 2 ओव्हर सोपले सत्ते लब्बे सौंदर्याने स्कोर 16 रन. प्रोग्रेस सौंदर्य 2 ओव्हर 16 आउट झालेले बॅट्समन म्हणजे मतीन. आता सपवानवर जबाबदारी असेल आपल्या टीमसाठी. जितूसाठी 24 बॉल आणि 67 रन. एक लांबडो असं लक्ष बघूया कसं पुरं करतात तो प्रोग्रेस सौंदर्यची टीम. आता बॉलिंग मारवर येते शे बघूया. आशिष मालवणकर स्वतः कप्तान यश येते बॉलिंग मारवर. काय बॅटिंग केलं त्यांनी तशीच बॉलिंग केलं लागेल आपल्या टीमेसाठी आणि स्कोर झालो शे तो 16. बघूया आता सपवान अजून शांत का बसलो शेत बाबा तू का शांत बसलोस. अरे तूच असं या टीमीचो राजा आणि या टीमीची नैया पार लावणार तूच असस पण तू अजून शांत असत. आता इसको जो डोंगर असे तो 24 बॉल आणि 67 हे तुकाच पार करावं लागतील. मोठे छक्के चौके लावका लागतील. बघूया आशिष मालवणकर रिवर्सचा फटको वाकडा बॅटल मारल्याच्या सपवाने बॉल जाते शेतो 4 रनासाठी. बॉल गेलो हालीत फिल्डर गेलो चे आईस त्याचं झालीत आणि 4 रनांनी स्कोर झाले 16-20 रन. प्रोग्रेस सौंदर्य रिवर्स फटको वाकडा बॅटर मारला सपवाननी. बघूया अजून टायगर जिंदा आहे असो सपवान दाखवते या शॉटवर. आशिष मालवणकर पहिल्या सामन्यातील लय महागडो साबित झालेलो. परत या सामन्यात परत याचा शॉट टप्पा बॉल ते का परत टवले झाले बॉल जाते वालीला फिल्डर बी गेल्याचे झालीत. आता 4 रन परत स्कोर झाल्याचे तो 24 रन. सपवानजी मी पहिलेच बोलला सपवान शांत के का बसलो शे तो आता दाखवते शे तो आपल्या टीमीसाठी. स्कोर 28 रन. सॉरी 24. तिसरी ओव्हर अजून आउट झालेले बॅट्समॅन मतीन.
आहे जुना आगे आगे स्कोर 24 रन. मॅच सुरुवात होते. परत बोल गेलेले जरा व्हायलात तो आता आयले परत सपवान खेळू का तयार. आशिष मालवणकर शॉट टप्पा बोलते का मारला लेग साइड ते झाले बोल एकदा बोल चिरत फाडत चाललो शे तो सीमारेषा बाहेर 4 रन. सपवानच्या बॅटरले आयलो शे तिसरो चौको. काय बॅटिंग करते सपवान. मी पहिलेच बोललो सपवान अजून शांत के का असे तो आता दाखव त्याचे मी शांत के का असे तो. स्कोर झाले शोध 28. 3 बॉलवर 3 चौके लायला सपवान टोलेन आशिष मालवणकरच्या बॉलिंगवर. ही पहिलेच बोल आशिष मालवणकर पहिल्या सामन्यात ते महाग साबित झालेलो बॉलर तो आता परत एकदा साबित होते शे. परत एकदा खेळू का तयार. सपवान सपवान बघूया कशी बॅटिंग करते. अजून 3 चौके लायलायचं आशिष मालवणकर परत एकदा शॉट टप्पा बॉल बघूया इथे कॅच होते काय आणि इथे मोठा भावडा हाताला लागला शेता. लब्बेक सौंदर्याच्या सामने सपवानच्या रूपात जे खतरनाक खिलाडी साबित होते तो प्रोग्रेस सौंदर्य तो त्याचा विकेट लावले आशिष मालवणकर का. स्कोर 28 रन. आता बघूया त्याची जागा घेऊन कोण येते बॅट्समन. राजू मापारी येते शे हो बी एक अनुभवी बॅट्समन. बघूया कशी बॅटिंग घेते राजू मापारी. सपवान वैयक्तिक 14 रनावर आउट झाले छे. 20 बॉल आणि 55 रनाची गरज असते ते प्रोग्रेस सौंदर्य. लब्बेक सौंदर्याची कमबॅक होते शे तो गोलंदाजीवर आशिष मालवणकर परत एकदा. आता आगासर आणि राजू मापारी बघूया आपल्या टीमची नैया पारला येतात काय. बघूया राजू काय बॅटिंग करते आपल्या टीमसाठी. आशिष मालवणकर धावची सुरुवात करला चोकट बॉल बॉल का समजत नाही याचे आणि मोहम्मद मापारीच्या गांडीच्या खालची बॉल गेले शे तो 4 रन. मोहम्मद मापारी काय समजलो नाही बॉल आणि 4 रनांनी स्कोर वाढलो शे तो 32. बघूया राजू मापारी आपलं खातं खोललान 4 रनान. मोहम्मद मापारी काय बॉल का समजलो नाही आणि हातातली गेले तो 4 रन आणि स्कोर झाले तो 32. आता जितूसाठी 19 बॉल आणि 51 रन. आज समीकरण परत एकदा आशिष मालवणकर परत एकदा तोच बॉल. आता का राजू का समजलो नाही बाकीचा का विकेट किपरने केलाय. स्कोर 32 रन 3 ओव्हर स्कोर 32. बॉल आणि 51 रन सरासरी 17ची प्रोग्रेस सौंदर्य का ही मॅच जितूची असेल ते प्रति ओव्हर 17 रन. आता स्ट्राईक वर असतात ते आगासर. बघूया कशी बॅटिंग करतात आपल्या टीमसाठी आगासर. नाही नाही
आता बॉलिंग मार्ग येते ओपनर बॉलर आपली पहिली दुसरी आणि इनिंगची चौथी ओव्हर राज बघूया कशी बॉलिंग करते आपल्या टीमीसाठी प्रोग्रेस टीम जितूसाठी 17 बॉल आणि 51 रन आजो समीकरण मोठं लक्ष सामने 18 बॉल 51 रन प्रति ओव्हर 17 रनची गरज आता खेळू का तयार आगा सर बघूया कशी बॅटिंग करतात आपल्या टीमीसाठी त्यांचा होम ग्राउंड असा राज बघूया कशी बॉलिंग करते मलिक रेहानच्या ऊर्जेसाठी मारा केरेल तो आगासर का राज 10-12 कदमाचं रनअप एक लांब असो बारीक बॉलर धावची सुरुवात केला अंबर पार केला बघूया तो रनआउटचा मोको आणि इथे राजू मापारी वाचलो शे रनआउटच्या रूपात सतरा बॉल आणि 51 रन जितूसाठी 17 बॉल 51 आगासर जरी मॅच जितूची असेल ते मोठे षटकार लावा लागतील तुम्हा परत एकदा राज परत शॉट टप्पा बॉल तितकंच कडक पटको बघूया बोलाच्या घर शाकीर चोखटी फिल्डिंग शाकीरची 1 रन स्कोर 33 रन राजू खेळू का तयार बघूया राजू कशी बॅटिंग करते राज धावची सुरुवात अंबर का पार केलाय फुल टॉट बॉल त्याचो काय राजून का फायदो नाही उठायला एक रन स्कोर झालो शोधो 34 रन आता आगासर खेळूकार ह्या ओव्हरात कमीत कमी मोठे 2-3 फटके लावा लागतील आगासर बघूया कशी बॅटिंग घेतात बोल का आगासर का काय समजलो नाही आणि आगासरची ढेंगा धरून फाडत गेलो तो तबरेज कीपर विकेट कीपर कन ही स्कोर काय थांबलो शेतो 34 रन परत एकदा आगासर खेळू का तयार उलटा बॉल बघूया इथे आगासरच्या बॅटची निघाले शेतो लांबडो षटकार मी पहिलेच बोलला होता आगासर यांचा होम ग्राउंड असे आणि या रनाने स्कोर झालो शेतो 40 रन खराब बॉल होतो फुलटो त्याचा फायदा उठायला आगासरने आणि रनाने स्कोर झालो शेतो 40 परत केलं होतं आगासर राज परत एकदा फुलटॉस बॉल तो शॉट पण बघूया शाकीर त्याच्या कालला झटको लागलेच तो मोठो प्रोग्रेस टीम का आगासरच्या रूपात डीजे आता बॅटिंग साठी येते शेतो कोईट पार्सल म्हणजे लांबड असो गडी तसं बलबले जो प्रॅक्टिस मॅच झाली होती हॅलो आता बॉलिंग मार्गवर येते शेतो नवी टोले आपली दुसऱ्या इनिंगची 5वी ओव्हर सामने बॅटर तो म्हणजे राजू मापारी नवी हे जो ब्लॉक लेनचा बॉल परफेक्टली यॉर्कर
राजू मापारी का बोल काय समजलं ना बाकीचं काम विकेट किपर तबरेने केला नवीन आपल्या टीमसाठी खतरनाक बॉलिंग करते शेतो परत एकदा फुल टॉस बॉल ते चोका फायदा नाही उठायला दोसर फील्ड करतील फिल्डर 1 रन आणि स्कोर 41 रन 41 आता बॅटिंग केरूसाठी म्हणजे तसवर बलबले बघूया लांबरो बॅटमन तसवर बलबले आणि तसवरच्या बॅटची आयलोशे कडक पटको आणि पहिल्याच बोलला जे तसवर बलबले हे गाजलेला बॅट्समन असे ह्या 4 रनाने स्कोर वाढलो शेतो 45 नवीन कडक बॉलिंग केली आपल्या टीमने परत तसवर बलबले परत एकदा तसवर बलबलेच्या बॅटची निघाले शेतो एक लांबडा वाजू शकतो ही पहिलेच बोलला तसवर बलबले हो गाजलेलो माजलेलो असं बॅट्समन असे तोच दाखवते आपल्या टीमीसाठी माका इतक्या खालके का उतरला शे म्हणजे फिनिशर तो रोल निभावसाठी म्हणजे तसवर बलबले किरण पोलार्डच्या रूपात तसवर बलबले का जानताना जो तसवर बलबले खेळू का तयार नवीन आपल्या लाईनशी भटकते शे बॉलर भी लांबडो बॅट्समन भी लांबडो दोनों एकामेकाचा फायदा उठवत असत परत एकदा तसवर बलबले खेळू का तयार परत एकदा शॉर्ट टप्पा बॉल आणि ओ बॉल मारलाय बघ या अंपरचा इशारो बघ या अंपरचा इशारो अंपरचा इशारो कमिटीचे जे खिलाडी कुठे अरबाज समीर नाईक दिलावर बघा जरा चेक करा किती रन असत ते स्कोर 53 रन तसवर बलबले बघ ही मॅच फिनिश करते काय अजून जितूसाठी 7 चेंडू 7 बॉल आणि 30 रनाची गरज प्रोग्रेस सौंदर्याची जर ह्या बॉलवर जर मोठं फटको आलो तर कमबॅक करू शकतात प्रोग्रेस सौंदर्य परत नवीन टोले धावची सुरुवात केलाय शॉर्ट टप्पा बॉल तिचको कडक फटको बघूया किती रन धावून पुढे घेत असत आणि बॉलरच्या खाल दिशान एक बारको जो असो खिलाडी दिशान कडक फिल्डिंग करते आपल्या टीमसाठी ते 4 रन होते ते 2 रन वाचायला दिशान बलबले आता जितू जाते 6 बॉल आणि 28 रनाची गरज प्रोग्रेस सौंदर्य बघूया आता बॉलिंग साठी कोण येते शेतो 6 बॉल आणि 28 धावा आता बॉलिंग मार्गवर येते शे शाकीर भोगावकर कोईट पार्सल ह्या तिमीर भोते कोईट पार्सल स्ट्रायकवर असेल तो राजू मापारी बघूया कशी बॅटिंग करते आहिस्ता आहिस्ता फील्ड येतात शाकीर भोगावकर बघूया या रन्ना का डिफेंड करतात काय शाकीर भोगावकर काय खेळू का तयार राजू मापारी शाकीर धावची सुरुवात करलाय आणि शाकीर तो पहिलं बॉल
एक रन. लता बघिया तसोर बलबले कशी बॅटिंग करतात. 5 बॉल आणि 27 रन. तसोर बलबले 5 मोठे हिट लावका लागतील. तसोर बलबले का वैयक्तिक 4 बॉल 14 वर खेळत असेल ते तसोर बलबले. खेळू का तयार. तसोर बलबले आणि तसोर बलबले मारत होते लांब पण बॉल का त्यांच्या बॅटावर राहिले. स्कोर तळे थांबले 56 रन. आता मॅच लगभग सौंदर्याच्या साईडने फिरतेचे. परत एकदा तसोरच्या काय बॅटात बॉल काढता यायचे नाही. परत एकदा शाकीर बॉलिंग वारवर मलिकरांच्यासाठी तसोर केलो का तयार. फुलटॉस बॉल पण परत का तसोरच्या बॅटल बोललाय. होलपाडे फिरायचे तसोर बलबले. परत केलो का तयार. परत एकदा तोच बॉल. तसोर का लागते स्लो बॉलिंग ही का सुटके रस्ते नाही. ते काय तो फास्टर बॉलर असतो ते धजी ओढायला नसते. परत एकदा हो बॉल शाकीरने टाकला येतो. बघ्या रनआउटच्या रूपात राजू मापारी आउट आणि अंपायरचा इशारा नो बॉल. आता बघ्या राजू मापारीची जागा लोक कोण येतो तो. रामभाऊ ना एकूण रामभाऊ ना. रामभाऊ हा नाव काय त्याचं रे. रामभाऊ प्रणित. बॅटिंग काय तसे तो रामभाऊ. आता का मॅचेत ते काय दम नसे पण तू आपलं कायदा काम करून जा. परत शाकीर फुल टॉस बॉल वाईड बॉल. शाकीर लाईनची भटकलो शे. स्कोर 57 रन 58 रन. परत एकदा नो बॉल. शाकीर लाईनची भटकलो शे. माका लागते ते का भूक लागली शे म्हणलं बॉल काय तरी सरळ पडत नाही. अंपायरचा इशारो नो बॉल. परत एकदा नो बॉल. अगर कोई भी गेंदबाज को अगर अंपायर नो बॉल देता है फेंकी की वजह से तो पूरा टूर्नामेंट बाद ऐसा. समीर भाई का यहाँ पे कॉल आता हुआ आणि लब्बे सौंदर्य ही मॅच 24 रन जिंकल्याच. आता होणारा सामना नाईक ब्रदर्स आणि महाराष्ट्र ट्रेडर्स. कोण आहे तो. काय गेलो तो चौका गेलो. मैच नॉट आउट आशीष मालवणकर. 28 गेंदों में किती मारला 69 रन बनाए. आशीष मालवणकर मैन ऑफ द मैच. कॉम बॉक्स मैन है आशीष मालवणकर.
इसके बाद होने वाला मैच महाराष्ट्र राइडर्स वर्सेस नाइक ब्रदर। दोनों कप्तान से गुजारिश है टॉस का बॉक्स इसमें हाजिर होना है। महाराष्ट्र राइडर्स वर्सेस नाइक ब्रदर्स।